हॅलो हॅलो हा सगळे हॅलो हा सगळे विद्यार्थी विषय शिक्षिका शिक्षकांचे स्वागत या त्याच्यामध्ये प्रमुख जय जीवन जीवन मजाक करने की शिक्षक शिक्षिका उपस्थित सर्व गावातील उपस्थित नागरिक या सर्वांचं प्रवेशामध्ये ते केवळ समृद्धी आणली वाढ आनंद जेवणी विजयी पताका स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमक्षरी स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमक्षरी आजचे प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते आज ध्वजारोहण आणि ध्वजपूजन कार्यक्रमामध्ये सुरू करण्यात आहे. पुन्हा एकदा मी सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो आणि
आओ बंदियों तुम्हें दिखाएगा कि हिंदुस्तान की जिसने तेजे तिलक करोगे धरती है बलिदान की वंदे मातरम वंदे मातरम। आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्याला माननीय एन मास्तर साहेब, प्रमुख पाहुणे श्री आणि सौ अण्णासाहेब देवगौडा पाटील नाईक, प्रतिष्ठित नागरिक, सर्व सदस्य शाळा समिती सल्लागार काम करत आहे तो महेश, त्यांच्या मातोश्री श्रीमती काशीबाई दुंदे मॅडम यातील उपस्थित आहेत। या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि स्वागताच्या प्रास्ताविक करण्यासाठी परिसराचे मुख्याध्यापक माननीय पी यू पाले सर। विद्यार्थी मित्रांनो, शाळेच्या प्रांगणामध्ये स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपूर्ण होत आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विराजमान आहेत शाळा समितीचे आदरणीय चेअरमन असमरे साहेब। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नागरीचे प्रतिष्ठित नागरिक या शाळेचे माजी विद्यार्थी माननीय श्री अण्णासाहेब पाटील नाईक आणि त्यांच्या सुविद्य पत्नी, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करतोय। हा एक राष्ट्रीय सण आहे। या निमित्तानं फक्त एकच संदेश देतो, इंग्रजांच्या गुलामगिरीतून देश मुक्त झाला, देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। राज्य, भाषा, प्रांत, जात, धर्म, भाषा या सगळ्या पलीकडे जाऊन हा जो एकोपा आहे तो एकोपा आपण टिकवून ठेवूया। या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं, संपूर्ण स्टाफचं आणि तुमच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या निमित्तानं एक गोष्टीचा उल्लेख करतो की आमची या परिसरातली एक उपक्रमशील शाळा आहे। फक्त काही गोष्टींच्या बाबतीत हे उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत, नागरिकांच्या सुधारणा नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीये। या 15 ऑगस्ट दिनानिमित्तानं एक शुभारंभ मी करतोय। 1 ऑगस्टला आमच्या शाळेमध्ये नव्याने रुजू झालेले श्री केसरी पवार सर हे उपक्रमशील शिक्षक आहेत आणि यांनी फेसबुकच्या माध्यमातून इथून पुढचे सगळे शाळेचे उपक्रम तुम्हांपर्यंत पोहोचतील। सर्वांनी या गोष्टी आवर्जून बघाव्या। या अलीकडच्या 10 वर्षांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आणि निवड चाचणीमधून 27 विद्यार्थी नागरिकचे वेगवेगळ्या सेवेमध्ये शासनाच्या आहेत आणि त्या 27 पैकी 25 विद्यार्थी नांदणे स्कूलचे आहेत। फक्त आम्ही कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये कमी पडलो असेल। आज फेसबुकच्या माध्यमातून शाळेचे अनेक उपक्रम दररोज आमच्या शाळेमध्ये उपक्रम सुरू आहेत। एक उपक्रमशील शाळा निश्चित फेसबुकच्या माध्यमातून हे पहा आणि याला प्रतिसाद द्या। पुन्हा एकदा सर्वांचे उपस्थितीबद्दल आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद।
चांदरावगत निमित्त या ठिकाणी आलेले प्रमुख पाहुणे माननीय सौ आणि श्री अण्णासाहेब देवगौडा पाटील प्रतिष्ठित नागरिक नांदणी यांचा सत्कार समारंभ प्रशासनाचे चेअरमन माननीय श्री आणि मासवाले साहेब सो मेडिकल मॅडम दोघांचा सत्कार ठिकाणी संपन्न होते. अण्णासाहेब पाटील नाईक प्रतिष्ठित नागरिक नांदणी हे आमच्या विनंतीला मान देऊन ध्वजारोहणासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी चॉकलेट दिलेले ते चॉकलेट विद्यार्थ्यांना जाताना दिले जाते. ते उपस्थित राहिले त्यांनी ध्वजारोहण केलं आमचा सत्कार स्वीकारला त्याबद्दल प्रथमतः शाळेला आपण त्यांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो. शाळा समितीचे चेअरमन माननीय हसवले साहेब यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमासाठी सर्व सदस्य शाळा समिती सल्लागार समिती व्यवस्थापन समिती गावातील प्रतिष्ठित नागरिक देणगीदार पत्रकार ग्रामपंचायतीचे सदस्य माजी विद्यार्थी विविध मंडळाचे पदाधिकारी माजी मुख्याध्यापक शिक्षक शाळेचे मुख्याध्यापक प्रयोगशिका सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनी या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि एक खास आभार मानायचे त्यामध्ये श्रीमती काशीबाई बंधू या नांदणीच्या रहिवासी त्यांचा मुलगा महेश बंधू हा आर्मीमध्ये नोकरी आहे आणि त्यानं कालच आपल्या देशप्रेमापोटी त्यांना आपल्या आईला शाळेमध्ये पाठवून दिलं आणि सांगितलं की उद्या ध्वजारोहण आहे आणि त्या ध्वजारोहणासाठी आपल्या मार्फत एक हार आणि श्रोतर शाळेमध्ये देऊन दे. त्यांनी आम्हाला एक हार आणि श्रोतर दिलं. त्यांचं देशप्रेम यातून दिसून येतं. त्या कुठलं